बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप, प्रकरण 12. पण एक दिवस साऱ्याच घटना बदलाव्यात अशी गोष्ट घडली. कसलीही सूचना न देता चंद्रकला एक दिवस मद्रासमध्ये माझ्या घरी आली. मी घरात नव्हतो. मी 4-5 मैलांवरच्या एका शेतात आउटडोअर शूटिंग करत होतो. स्टुडिओतला एक नोकर मोटरसायकल घेऊन लोकेशनवर आला आणि त्याने मला ही बातमी दिली. शूटिंग संपल्यावर मी येतो असा मी निरोप दिला. तेव्हा तो म्हणाला की चंद्रकलाबाईंना आजच्या आज परत जायचं आहे. तातडीचं काम असल्यामुळे त्या आल्या आहेत. तुम्हाला येणे अशक्य असल्यास त्या इथे यायला तयार आहेत. क्षणभर नेमकं काय करावं याचा निर्णय मला घेता येईना. शूटिंग तितके महत्त्वाचे नव्हते. माझा असिस्टंट गणेशन ते पुरेही करू शकला असता. बरं, मी गेलोच नाही तर चंद्रकला इथे येऊन थडकली असती. सगळ्यांच्या समक्ष तिच्याशी बोलायचे कसे? निवांतपणे बोलण्यासाठी जवळपास जागाही नव्हती. आलोच असा मी निरोप दिला. शूटिंगची कल्पना गणेशनला समजावून दिली आणि ताबडतोब घरी आलो. मी आल्याबरोबर जे दृश्य दिसलं त्याने मी सुद्धा विरघळलो. चंद्रकला ओक्साबोक्षी रडत होती आणि मेघना तिचं सांत्वन करीत होती. मी येता क्षणी चंद्रकला माझ्याकडे पाहून म्हणाली, मी तुम्हाला अखेरचं विनवायला आले आहे. नाहीतर स्टुडिओ व डिस्ट्रीब्युशन ऑफिस बंद करून मी मोकळी होणार आहे. माझ्याच्याने स्टुडिओ चालू राहील असं वाटत नाही. तुम्ही आमच्या पत्राची उत्तरंसुद्धा देत नाही, म्हणून मी शेवटची विनंती करते. तुम्हाला पुरेसे अधिकार नाहीत म्हणून तुम्ही ट्रस्टीपद नाकारलं होतं. कदाचित तुमचं बरोबरही असेल, पण आम्ही तिघेही जण आमचे सर्व अधिकार सोडून ते तुम्हाला द्यायला तयार आहोत. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे स्टुडिओचा कारभार केला जाईल हे लेखी आश्वासनही द्यायला तयार आहोत आम्ही. परंतु कामगारांचा संप मिटविणे, स्टुडिओ पुन्हा कार्यान्वित करणे आणि प्रचंड सायासानं उभं केलेलं हे कला मंदिर पुन्हा सजीव करणं हे केवळ तुम्हालाच शक्य आहे. दुसऱ्या कोणाला कला मंदिर विकून टाकायची कल्पना सुद्धा मला सहन होत नाही. मी असमर्थ आहे, एकाकी आहे मी. माझ्याच्यानं हे काही निभणार नाही. ट्रस्टीपदाचा राजीनामा मी द्यायला तयार आहे. मी नसल्यामुळे जर दादाजींची ही कला वास्तू सुखरूप राहणार असेल तर मग मला सर्व अधिकार सोडून द्यायला अभिमानच वाटेल. तरी पण मला सर्व गोष्टींचं भान आहे. तुम्ही ही ट्रस्टीशिप नाकारलीत याचं कारण तुम्हाला पुरेसे अधिकार नव्हते हे वरवर झालं. हे खरं कारण नाही आहे. तुम्हाला माझीच भीती वाटत होती. स्टुडिओत गुंतलं तर तुमचा माझा पूर्वीचा संबंध पुन्हा जुळेल अशी तुम्हाला आणि मेघनाबाईंना दोघांनाही भीती वाटत होती. खरं तर मेघनाबाईंच्या समाधानासाठी तुम्ही ही ट्रस्टीशिप नाकारलीत. त्याही बाबतीत मी दोघांनाही आश्वासन देते की माझा मुलगा अजिंक्य हा तर मसुरीच्या शाळेत यापूर्वीच मी शिकायला पाठवला आहे. तो वयात येऊन तुमच्या अधिकाराला आव्हान देऊ शकेल या गोष्टीला अजून खूप अवकाश आहे. आणि माझ्याबाबत म्हणाल तर मी मुंबई सोडून अलिबागला राहण्यासाठी जाणार आहे आणि आमची राहती जागा तुमच्या स्वाधीन करणार आहे. केवळ स्टुडिओच नव्हे तर माझे डिस्ट्रीब्युशन ऑफिसही यापुढे तुमच्याच ताब्यात राहणार आहे. मी दादाजींची धर्मपत्नी आहे याचा मी कधीही विसर पडू देणार नाही. मला सत्ता संपत्ती यातलं काही खरोखरीच नको आहे. दादाजींनी माझ्यासाठी खूप खूप ठेवलेलं आहे. त्यांच्या मागं त्यांनी निर्माण केलेली कला जिवंत राहायला हवी असेल तर राजहंस कलामध्ये तुमच्या स्वाधीन करण्यापासून दुसरा उपाय मला दिसत नाही. का कुणास ठाऊक, शरीराचा, संपत्तीचा, कीर्तीचा मोहच माझ्या मनातून नष्ट झाला आहे. वयाच्या 14व्या वर्षापासून पुरुष म्हणजे काय हे मला चांगलं समजलंय. आता मला कसलाच हव्यास उरलेला नाही. तिच्या प्रस्तावाकडे
अक्रास्थळ्या संन्यस्त वृत्तीकडे आणि अनावर झालेल्या दुःखाकडे कसे पाहावे, तिला काय उत्तर द्यावे हेच मला कळेना. पण मला उत्तर देण्याची मेघनेने वेळ येऊच दिली नाही. मी येण्यापूर्वी मेघनेचे आणि चंद्रकलेचे बरेचसे बोलणे झाले असले पाहिजे आणि मेघनेने मी येण्यापूर्वीच काही निर्णय घेतलेला असला पाहिजे. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आता जे बोललात ते सगळं खरं आहे आणि त्याचं पालन तुम्ही तंतोतंत कराल हे गृहीत धरून हे राजहंस कलामंदिराची जबाबदारी स्वीकारतील. तिढा सुटला असं वाटून चंद्रकला जवळ बसलेल्या मेघनेला समाधानाने बिलगली. तसे मेघनेचे आणि तिच्या वयात बरेच अंतर होते. त्या बिलगण्याला वात्सल्य येऊन चिकटले. चंद्रकलेच्या डोळ्यात पुन्हा एकदा आनंदाचे अश्रू आले. 1-2 दिवसात मुंबईला येण्याचे आश्वासन दिल्यानंतर संध्याकाळच्या फ्लाईटने ती परत गेली. रात्री आमच्या शय्यागृहात आम्ही गेल्यानंतर मेघना म्हणाली, चंद्रकलेचं हे बदललेलं रूप नाटक तर नसेल ना? कारण ती आता निवृत्तीची भाषा बोलते आहे. तशी ती अजून तरुण आहे आणि तिनं आपलं रूप काळजीपूर्वक राखलेलं आहे. आताही अलिबागसारख्या आडगावात जाऊन ती काय करणार? नाही म्हटलं तरी ती तसल्या वातावरणाशी तशी अपरिचितच आहे. एकदा वाटतं तिचं हे नाटक असावं. ती मुळीच मुंबई सोडून जाणार नाही. पण एकदा वाटतं नाहीतरी तुम्हाला मुंबईतच हिंदी चित्रपटात प्रवेश करायचाच आहे, तेव्हा ही संधी वाया घालवू नये. आपल्यावर काहीही बंधनं नाहीत. आपण काहीही निर्णय घेऊ शकतो. इथं आपल्याला काही कमी नाही. शिवाय मुंबईला गेलं तरच त्या महत्त्वाकांक्षा पुऱ्या होतात हेही तितकंसं खरं नाही. आता मद्रासमध्ये सुद्धा चांगले हिंदी चित्रपट तयार होऊ शकतायत. किंबहुना मुंबईपेक्षाही चित्रपट निर्मितीचा इथला वेग जास्त आहे. प्रश्न तो नाही आहे. दादाजींसाठी जर काही करायचं असेल तर ही संधी आहे, एवढंच. शिवाय कबूल केल्याप्रमाणे मला जर संपूर्ण अधिकार मिळणार असतील आणि कबूल केल्याप्रमाणे चंद्रकला खरोखरीच जर मुंबई बाहेर जाणार असेल, मग ती अलिबागला राहो किंवा परत मद्रासला येऊ, तर ही संधी घ्यायला हरकत नाही आहे. राजहंस कलामंदिरा इतका अद्ययावत स्टुडिओ आणि अशी कसबी माणसं शोधून कुठं मिळणार नाहीत. जरी मुंबईला जायचं मी ठरवलंच तर आता तुला आणि मुलांना घेऊनच मी मुंबईला जाईन. आणि मग इथलं सगळं कोण बघणार? इथला सर्व कारभार इतका व्यवस्थित चालू आहे की आता मीच स्वतः इथं असलं पाहिजे असं नाही. शिवाय जर मुंबईत व्यवस्थित बसताना बसलं तर हळूहळू इथला कारभार गुंडाळता येईल. आज स्टुडिओला किंवा आपल्या बॅनरला बाजारात पत चांगले आहे, पण हे निर्णय वर्षभरानंतर आपण घेऊ. मेघना पहिल्यापासूनच निर्णयाला पक्की आणि सावध अशी स्त्री होती. माझ्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने तिचा माझ्यावर बऱ्यापैकी पहार आहे हे मी समजून चुकलो होतो. आता तर उघडपणे माझ्या प्रमादावर आम्ही चर्चाही करू शकत होतो, कारण माझे स्वैर आयुष्य उघडे पडलेले होते. पण मीही आता अशा एका शारीरिक अवस्थेला आलो होतो की सुखी संसार व स्थिर आयुष्य याचीच मला आवश्यकता निर्माण झाली होती. शिवाय अजूनही मेघनेचे चैतन्य कायम होते. मेघना मुळात देखणी होतीच आणि तिचे सौंदर्य विनम्र तरीही करारी होते. तिच्या माझ्या संसारात कोणत्याही प्रकारचे न्यून नव्हते. घराची ओढ पुरुषाला कशामुळे लागते याची एक नैसर्गिक जाणीव तिच्या ठायी होती. जसजसे दिवस पुढे गेले तसतसे तिच्याबद्दलचे आकर्षण वाढत गेले. तिच्या शालीनतेत रसिकता होती, छचोरपणा नव्हता. माझे स्वैर वागणे हा तिच्या लेखी गुन्हा होता, पण गुन्हेगार निर्ढावू नयेत म्हणून तिने स्वतःचा राग लपवून ठेवला होता. शिवाय ज्या व्यवसायात मी होतो त्या व्यवसायात हे असे घडणारच असे गृहीत धरल्यामुळे तिने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होतं. 40शी नंतर कुणाही पुरुषाला सुरक्षितता हवीच असते. आपले घर आपली वाट पाहत आहे ही जाणीव ही सुखदायक असते. आता माझा मुंबईला जाण्याचा निर्णय सुद्धा तिने एक हिशोबी धोका म्हणूनच स्वीकारला होता. माझ्यासारखा माणूस संकुचित क्षेत्रात फार काळ संतुष्ट राहणार नाही किंवा राहिला तर गंजून जाईल हे ओळखण्या इतकी ती चतुर होती. खरे तर मला वाटते चंद्रकलेचा आता तिला धोका वाटत नसावा. आता चंद्रकला दादाजींचेच नाव लागून जगणं पसंत करेल अशी तिला खात्री वाटत असावी.
शिवाय पुलाखालून पुष्कळ पावसाळी पाणी वाहून गेलं होतं. सहजगत्या काही धोका पत्करावा, लहान सहान मोहांना वश व्हावं अशी चंद्रकलेची मनोभूमिका राहणं शक्य नव्हतं आता. हातात असलेली सारी सत्ता किंवा साधनांचा कब्जा सोडून निवृत्त होण्याची भाषा तिच्या तोंडी आली. यावर मेघना संतुष्ट होती. ठरल्याप्रमाणे आम्ही दोघेही मुंबईला गेलो. मी येणार याची कल्पना स्टुडिओतील कामगारांना होती. आमची टॅक्सी स्टुडिओच्या दरवाजात गेली तेव्हा स्टुडिओत आमच्या स्वागताच्या कमानी लागलेल्या होत्या. सगळे कामगार आम्ही येता क्षणी स्वागताला तयार होते. हे दृश्य पाहून क्षणभर मला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसला. परिस्थितीतून मार्ग काढणारा आपला त्राता आला अशीच भावना मला त्यांच्या डोळ्यात दिसत होती. ओळखीच्याच नव्हे तर अनोळखी कामगारांनीही आमचे स्वागत केले. आमच्या येण्याचा गवगवा इतका झाला होता की आम्ही अपेक्षेनुसार आलो आहोत हे ओळखून सप्रे आमच्या स्वागतासाठी आपल्या ऑफिसमधून बाहेर आले होते. त्यांच्या हातात हार होता. त्यांच्याबरोबर थत्ते, गोंधळेकर, माने अशी सर्व मंडळी होती. त्यांनी माझ्या गळ्यात हार घातला. तो घेण्यासाठी मी मान वाकवली आणि नंतर मान वर करून पाहिले. तो चंद्रकलाही पांढऱ्या शुभ्र साडीत मोठा कुंकवाचा टिळा लावून सुहास्य वदनाने आमचे स्वागत करीत होती. कामगारांचा घोळका बाहेर उभाच होता. प्रथम कामगारांना 4 शब्द सांगावेत का सप्रे यांना प्रथम काय काय घटना घडल्या हे नीट विचारावं हे ठरविताना माझ्यापुढे अडचण निर्माण झाली होती. मला हवी त्याप्रमाणे परिस्थिती बदलली असेल तरच मी नवी जबाबदारी स्वीकारणार होतो. तेव्हा प्रथम सप्रेंशी बोलणे आवश्यक होते. कामगारांनाही दिलासा वाटावा म्हणून मी त्यांना उद्देशून म्हणालो, उद्यापासून पूर्वीसारखा स्टुडिओ सुरू होईल. स्टुडिओ बरेच दिवस बंद आहे. तेव्हा आजच्या दिवसात सर्वांनी मिळून स्टुडिओ पूर्वीसारखा लखलखीत केला पाहिजे. सारीच यंत्रे तेल पाणी करून कार्यक्षम केली पाहिजेत. आता दादाजी होते त्या शिस्तीने आणि निष्ठेने तुम्ही कामाला लागा. त्यात कुठलाही फरक पडलेला मला चालणार नाही. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या शक्य तितक्या मी मान्य करीन. पण त्यासंबंधी सप्रेंशी मला बोलावं लागेल. संध्याकाळी 5:30 वाजता तुम्ही 1 नंबरच्या स्टुडिओत जमायचं आहे. तेव्हाच मी जे काय नक्की करता येईल त्यासंबंधी आश्वासन देईन. या स्टुडिओचा मी मालक नाही तर पालक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या बळावर आणि सहकार्यावर ही जबाबदारी मी पेलणार आहे. या स्टुडिओत तुमच्यासारखाच मी एक कामगार होतो. त्याचे मला विस्मरण झालेले नाही. तुमच्याप्रमाणेच दादाजींनी घडवलेला मी एक कलावंत आहे. या स्टुडिओची शान वाढविण्यासाठी आपण सर्वजण एक दिलाने काम करू. चला, झटपट आपापल्या खात्यात जाऊन उद्याचं काम सुरू करता येईल अशी व्यवस्था करायच्या तयारीला लागा. माझ्या नावाचा जय जयकार करीत कामगार पांगले आणि आम्ही कार्यालयात येऊन पोहोचलो. हेच ते कार्यालय की जिथून दादाजींनी चित्रपटसृष्टीवर हुकूमत गाजवली. वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यांतून अभिवादन स्वीकारत मी सप्रेंच्या केबिनपर्यंत पोहोचलो. त्यांनी केबिनचा दरवाजा उघडला. आम्ही सर्वांनी आत प्रवेश केला आणि मला ते त्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावू लागले. मी हसलो आणि म्हणालो, ही मॅनेजरची खुर्ची आहे. त्यावर मी बसून कसं चालेल? तिथं तुम्हालाच बसलं पाहिजे. मी बळेबळेच त्यांचा हात धरून त्यांना खुर्चीत बसवले आणि म्हणालो, हा सारा कारभार तुम्हीच सांभाळायचा आहे, फक्त माझ्या मार्गदर्शनाखाली. दादाजींची केबिन मी वापरणार नाही. ती तशीच राहू दे. दादाजींची जागा घेण्याची माझी लायकी नाही. कोणीतरी हे काम केलं पाहिजे म्हणून मी ते स्वीकारले. माझ्यासाठी एक निराळी केबिन करावी लागेल. इथं काही फेरबदल करण्यापेक्षा आपल्या प्रोडक्शन विभागात माझी बसण्याची सोय करा. आता एवढंच सांगा की आपल्यापुढे काय काय प्रश्न आहेत. सप्रेंनी एक प्रचंड मोठी फाईल पुढे केली आणि ते म्हणाले, आपण क्रमानं जाऊ. हा काल झालेल्या ट्रस्टींच्या सभेचा वृत्तांत. यावर माझी, चंद्रकलाबाईंची आणि काळ्यांची सही आहे. कालच्या सभेत एकमताने तुमची मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नेमणूक झाली आहे. आम्हा तिघांचे राजीनामेही यात जोडले आहेत. ते तुम्ही आज किंवा केव्हाही मंजूर करू शकतात. म्हणून तुम्ही यापुढे या ट्रस्टचे एकमेव ट्रस्टी व्हाल.
तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायची आणि या वास्तूला वैभव मिळवून देण्याची अविरोध शक्ती प्राप्त होईल. ट्रस्टचा आर्थिक व्यवहार तसाच चालू ठेवायला हवा. पण ट्रस्टमधील जे कलमे तुम्हाला गैरसोयीचे आहेत ती आत्ताच्या परिस्थितीचा विचार करून शिथिल करावीत असे आम्ही ठरवले आहे. तसा ठरावही केलेला आहे. कमर्शियल चित्रपट स्वतःच्या जबाबदारीवर काढू नयेत असं जे कलम या ट्रस्ट डीडमध्ये सुचवलं गेलं आहे ते प्राप्त परिस्थितीत गैरसोयीचं आहे. म्हणून सवंग किंवा उथळ चित्रपट न काढता काही आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चित्रपट निर्मिती करायला हरकत नाही असं आम्हा सर्वांनाच वाटतं. कमर्शियल चित्रपट काढले नाहीत तर आपले डिस्ट्रीब्युशन ऑफिस चालणार नाही किंवा कामगारांचा वाढीव आर्थिक बोजा आपल्याला सहन करता येणार नाही. हे लक्षात घेऊन हवा तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला दिले आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफिस ही वास्तविक स्वतंत्र संस्था आहे आणि चंद्रकलाबाई त्याच्या मालक आहेत. त्यांची मालकी कायम राहील, पण डिस्ट्रीब्युशन ऑफिस मुख्यत्यार पत्राने चालवण्याचे सर्व अधिकार तुमच्याकडे राहतील. नवे ट्रस्टी घेणे किंवा आहे त्यापैकी कोणाला कायम करणे याचा निर्णय तुमचा तुम्ही घ्या. आपली एकंदर आर्थिक परिस्थिती आणि आपला बोजा व मालमत्ता दर्शवणारे ताळेबंद मी सोबत जोडलेले आहेत. ताबडतोब निर्मिती सुरू करणं शक्य नसलं तर स्टुडिओ भाड्यानं देता येईल आणि तशा मागण्या आपल्याकडे आलेल्या आहेत. त्याचीही यादी सोबत जोडलेली आहे. आता कामगारांबद्दल सरसकट पगार वाढवावेत व हंगामी कामगारांना कायम करावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. प्रॉव्हिडंट फंड, रजा, ग्रॅच्युइटी या मागण्या मान्य करण्यासारख्या आहेत. याबद्दल वाद उत्पन्न होणार नाही. सरसकट सर्वांना 50% पगारवाढ हवी आहे. ही मागणी मान्य केली तर आपल्याला शिफ्टचं भाडं वाढवावं लागेल आणि आजच्या परिस्थितीत ते शक्यच नाही. 10% पगारवाढ आणि 1 महिन्याचा बोनस मान्य केला तरी वर्षाला 10-15 लाख रुपये एवढा बोजा सहन करावा लागेल. वर्षातील सर्व वर्किंग डे स्टुडिओ भाड्याने दिला तर आपलं नुकसान होणार नाही, पण फायदाही होणार नाही. आता हा तुमचा तुम्ही निर्णय घ्या. स्टुडिओतली चंद्रकलाबाईंची राहण्याची जागा त्यांनी कालच रिकामी केली आहे. त्यांचं सर्व सामान अलिबागच्या फार्मवर पूर्णपणे हलवलं आहे. ती जागा तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकता. तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्र व अधिकारपत्र काळ्याने तयार केली आहेत. त्याच्याही एक प्रती या फाईलमध्ये आहेत. ती फाईल तुम्ही घेऊन जा, वाचा, काळ्यांशी फोनवर संपर्क साधा आणि मग कामगारांना काय ते आश्वासन द्या. आपण घरी जाऊ तुमच्या, चंद्रकला म्हणाली. तेव्हा कुठे मी भानावर आलो. सप्रेंच्या कार्यक्षमतेविषयी माझ्या मनात कसलीच शंका नव्हती, परंतु इतक्या रोखठोकपणे व्यवहार करण्याची मला शिस्त नव्हती. मी लाखो रुपयांचा व्यवहार केला, दिगंत पैसा मिळविला, परमुलखात जाऊन नाव कमावले. ते केवळ व्यावहारिक चातुर्यामुळं आणि दैवामुळं. पण माझ्या धंद्याला तशी शिस्त नव्हती. काटेकोर अंदाजपत्रके नसायची, रोखठोकपणा नसायचा. पैसा मिळाला कारण त्यामागे धडपड होती, पण फार मोठे नियोजन मात्र नव्हते. दादांजीप्रमाणे आखीव आणि रेखीव कारभार आपल्याला करायचा आहे, कारण तशाच कारभाराची इथल्या सर्व मंडळींना सवय आहे. हे मला माहीत असल्यामुळं दिग्दर्शकाची, लेखकाची किंवा कलावंतांची भूमिका सोडून एका कठोर व्यवस्थापकाची भूमिका मला बजवायची आहे. या कल्पनेने मी थोडा गांगरूनच गेलो. मला याची सवय नव्हती, पण आता हे करणं भाग होतं. यात मी कमी पडलो तर हे राजहंसचे शिवधनुष्य मला पेलणार नव्हते. आजपर्यंत मन मानेल तसा मी वागत होतो. आता दादाजींनी घालून दिलेला कठोर शिस्त पालनाचा आदर्श पाळताना माझी त्रेधा तिरपीट होणार होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा
आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.